नवऱ्याची सेवा करणं बायकोचं कर्तव्य आहे. अच्छा, आणि असं नवऱ्याचं कपाट वगैरे लावलं ना, एक्स्ट्रा पुण्य मिळतं. अरे बापरे, एक्स्ट्रा पुण्य मिळतं का? हो. अरे देवा, मी छान नाही लावलं ना हो कपाट. किती वाईट दिसतंय ते. मी एक काम करते, मस्त कपाट लावून देते, म्हणजे मला एक्स्ट्रा पुण्य मिळेल. राईट ना? Correct. चला, मला एक एक कपडे काढून द्या तू प्लीज. हे तर मी करूच शकतो. हा, हे घे. हे व्यवस्थित लावा, हे उद्या घालायचं. हो हो, खूप छान लावेन मी ते, पण त्या काढून. हा. पण इस्त्री करायची गरज आहे, पण ठीक आहे. करते सगळं कर. आता व्यवस्थित लावा. आता मी तुझ्या आणि तुझ्या पुण्याच्या मध्ये येणार नाही. ओके, चला. अहिल्या, तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. खरं तर आदित्यने इथे येऊन आमंत्रण देण्याची सुद्धा काहीही गरज नाहीये. अगं, आपला मुलगा आहे तो. त्याला आशीर्वाद देण्यासाठी, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण स्वतः त्याच्या कार्यक्रमाला जाणं आवश्यक आहे. श्रीकांत, मी एकदा सांगितलं ना, या कार्यक्रमासाठी आपल्या घरातून कुणीही जाणार नाही म्हणजे जाणार नाही. आणि यावर मला पुढे चर्चा नकोय. आदित्य आणि पारूवरती विनाकारण राग आहे तुझा अहिल्या. काही चुकीचं केलेलं नाहीये का त्यांनी. आदित्यने त्याच्यासाठी योग्य जोडीदार निवडलाय. तुला तुझ्या आवडीची मुलगी आदित्यसाठी निवडायची होती, पण ते तुला जमलं नाही म्हणून तुझा इगो दुखावलाय, बाकी काही नाहीये. पण पारूने आपल्या घरासाठी काय काय केलंय याची जाणीव आहे ना तुला. अहिल्या, आदित्यचं सुरक्षा कवच म्हणून ज्या मुलीला आपण शोधत होतो ती दुसरी तिसरी कोणी नसून पारू आहे. होय अहिल्या, आदित्यचा सुरक्षा कवच पारू आहे. आणि गुरुजींनी स्वतः सांगितले आपल्याला हे. अहिल्यादेवी, पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते आदित्यचं सुरक्षा कवच आहे. आणि याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आदित्यचं रक्षण एक मुलगी करते, आणि ती मुलगी म्हणजे पारू. तरी तिच्यावर का राग आहे तुझा हेच कळत नाहीये मला. अगं, पारूमुळे आदित्य सुरक्षित आहे आज. हे बघ, मला दुसरं काही ऐकायचं नाही. माझं ठरलंय, मी त्या कार्यक्रमाला जाणार नाही आणि माझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाहीये. तुझी इच्छा असेल तर तू त्या कार्यक्रमाला खुशाल जा. एक बाप म्हणून मी आदित्यच्या सोबत कायम असेल, पण तुझ्या विरोधात नाही जाणार मी कधीच. अहिल्या, आदित्यचं सुरक्षा कवच म्हणून ज्या मुलीला आपण शोधत होतो ती दुसरी तिसरी कोणी नसून पारू आहे.